मी राजेंद्र गांधी, नगर अर्बन बँकेचा माजी संचालक. त्याचप्रमाणे नगर अर्बन बँकेत जे काही विविध घोटाळे झालेत, आता जे आपल्या समोर आले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहेत. साधारण हा घोटाळा सर्व 291 कोटी रुपयांचा आहे. आणि ह्या घोटाळ्यांमुळं 113 वर्षाची वैभवशाली बँक बंद पडली. आणि आज त्या ठिकाणी गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी मिळत नाही, ठेवी मिळणं अडचणीचं झालं आहे. ते घोटाळे नेमके केले कोणी, ही बँक बंद कशी झाली, याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर ही बँक लुटणं सोपं जावं म्हणून 2013 साली ह्या बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा घेण्यात आला. मल्टीस्टेट कायद्यामुळे काय होतं की घोटाळे करणं सोपं जातं. केंद्रीय सहकार खात्याचं बँकेवर नियंत्रण नसतं जास्त, राज्य सहकार खात्याचं नियंत्रण चांगलं असतं. त्यामुळे त्यांनी ते नियंत्रण रद्द करून केंद्रीय सहकार खात्याचा निर्णय घेतलं, ज्यायोगे त्यांना बँक लुटणं सोपं गेलं. आणि त्यांनी 2014 पासून बँक लुटायला सुरुवात केली. ही एका दिवशी लुटलेली किंवा एका दिवसात बंद पडलेली नाही बँक. 2014 पासून लुटमार चालू झाली. म्हणजे त्यातले जर घोटाळ्यांचं आपण स्वरूप पाहिलं तर चिल्लर घोटाळा नावाचा एक विचित्र असा घोटाळा की 2.5 कोटी रुपयाची चिल्लर भरल्याची दाखवली. 1-1 रुपयाची नाणं. आता 2.5 कोटी रुपये चिल्लरचं वजन होतं 1 लाख किलो. म्हणजे हे शक्यच नाही. म्हणजे आता हे याच्यासाठी तपासाला कोणाची गरज बी नाही. कोणी सांगाल काही खोटं आहे म्हणून. म्हणजे असे 2.5 कोटी रुपयाची चिल्लर भरल्याची दाखवली. त्याचं क्रेडिट घेऊन ते पैसे लंपास करण्यात आले, हडप करण्यात आले. अशा पद्धतीने वेगवेगळे बोगस कर्ज केले. आणि हे करणारे सर्व बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून काही कर्जदार, बोगस कर्जदार दाखवले. ते सर्व यांच्याशी संबंधित होते. चेअरमनचे कार्यकर्ते होते, त्यांचे कौटुंबिक संबंधातले लोक होते. त्यांच्या नावावर बोगस कर्ज देऊन हे पैसे सगळं अक्षरशः बाहेर लुटून नेण्यात आले. आणि आज हे सर्व पैसे सर्व धनदांडग्या लोकांकडे आहेत. म्हणजे हे काही कोण गरगरीब असं कर्जदार संपलेला आहे म्हणून बँक अडचणीत असं काही नाही. जाणीवपूर्वक ही बँक लुटण्यात आली आणि बंद करण्यात आली. आता या ठिकाणी पोलीस फिर्याद मी 2019ला पोलीस खात्याला सर्व डिटेल लिहिलं होतं की ह्या पद्धतीने तिथं कारभार चालू आहे आणि बँक लुटायचं काम चालू आहे. हे जर बंद नाही झालं तर एक दिवस बँक बंद पडेल. परंतु दुर्दैवाने पोलिसांनी त्यावेळेस माझी फिर्याद लिहून घेतली नाही. शेवटी नावेलाजाने मला हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टामध्ये करोना काळामुळे थोडा उशीर लागला. 2022 मध्ये हायकोर्टाने नोटीस काढली जिल्हा पोलीस अधीक्षकांना. आदेश नाही केल्या, नोटीस काढली. नोटीस काढल्याबरोबर पोलीस खातं तयार झालं फिर्याद नोंदवून घ्यायला. म्हणजे 2022 मध्ये फिर्याद नोंदवून घेतली. त्यानंतर आता ते पोलीस आर्थिक गुन्ह्यातलं एवढं समजत नाही किंवा नॉलेज नसतं किंवा व्याप्ती मोठी अशी विविध कारणं सांगून फॉरेन्सिक ऑडिट चालू केलं. त्याचं फॉरेन्सिक ऑडिटला साधारण 2 वर्ष लागले. म्हणजे 3 महिन्यात जे फॉरेन्सिक ऑडिट व्हायला पाहिजे त्याला 2 वर्ष लावले. या सगळ्या याच्यामध्ये काय झालं, बँकेचं आर्थिक परिस्थिती ढासळून शेवटी बँक बंद पडली. आणि नंतर ते फिर्याद दाखल झाली, फॉरेन्सिक ऑडिट झालं, महाराष्ट्र ठेव संरक्षण कायदा लागला. परंतु पोलिसांकडनं ठोस जी कारवाई व्हायला पाहिजे ती काही झालीच नाही. आणि आज पण आपण पाहतोय 2 कर्मचाऱ्यांना अटक झाली फक्त आणि पोलीस खाते थांबले. हे 2 कर्मचाऱ्यांना अटक होऊन विषय संपणारा नाही आहे. जे खरे दोषी आहेत त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचलं पाहिजे, त्यांना पकडलं पाहिजे, तर हे पैसे परत येतील आणि ठेवीदारांना पैसे परत मिळतील. किंबहुना ते पैसे परत आले तर बँक सुद्धा परत चालू होऊ शकते. परंतु याच्यामध्ये पोलीस खात्याची कुठंतरी मानसिकता कमी पडती म्हणा किंवा कुठल्या दबावाखाली पोलीस खातं काम करतं काय असं शंका घ्यायची वेळ येते. कारण सर्व आता फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सर्व आलेलं आहे की कोणी घोटाळे केले, काय केले. कर्मचारी तर हा हुकुमाचा ताबेदार असतो. ज्याला वरिष्ठ जसे हुकूम देतात त्याप्रमाणे तो बिचारा काम करत असतो. पण त्याला त्याच्या खात्यात कुठं पैसे गेलेत का, तो त्याचा लाभार्थी आहे का काय, हे तपासलं गेलं पाहिजे. आणि जे खरे लाभार्थी आहेत ज्यांच्या खात्यात पैसे गेलेत ते कुठल्या तरी एका मल्टीस्टेट पतसंस्थेत पाठवले गेले आणि तिथून रोख काढून नंतर वाटप झालेलं त्याचं. किंवा अहमदनगरमधल्याच एका दुसऱ्या सहकारी बँकेत पैसे पाठवलेत, तिथनं काढून घेण्यात आले. म्हणजे एक दिवशी 3-3 कोटी रुपये कॅश काढून घेण्यात आली. ते संचालक यांच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही. आणि याच्यामध्ये सर्वस्वी बँकेचे वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि काही ठराविक कर्जदार यांनी मिळून ही बँक लुटलेली आहे. आणि त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कुठंतरी पोलीस खातं कमी पडते. तर पोलीस खात्याला माझी विनंती आहे की जे मूळ खरं रोगाचं मूळ कारण आहे त्याला शोधा, तर सर्व काही हाती लागल आणि बँक ठेवीदारांचे पैसे परत मिळतील. आणि आम्ही पण जे भांडतोय किंवा आम्ही जी फिर्याद दाखल केली, आता ही फिर्याद खरं तर बँकेतर्फे बँकेत घोटाळे झालेत, बँकेतर्फे फिर्याद दाखल व्हायला पाहिजे होती. पण बाहेरून सभासद दाखल करतो म्हणजे याच्यावरून लक्षात आहे किती मिलीभगत आहे. म्हणजे 3 वर्ष ऑडिट करणारे ऑडिटर काय करत होते तिथं, ऑडिटरचे काय लक्षात नाही आलं का? हे सर्व लक्षात आलेलं होतं. बाहेर राहून एका सभासदाचे लक्ष देतं, ऑडिटरचे का लक्षात आलं नाही, संचालकाचे का लक्षात आलं नाही, वरिष्ठ अधिकाऱ्याचे का लक्षात आलं नाही. तर हे सर्व मिलीभगत असल्यामुळे लक्षात आले नाही.
जी फिर्याद ऑडिटरने दाखल करायला पाहिजे ती फिर्याद एका सभासदाने दाखल केली आणि ती मी 150 कोटीची केली होती. तपासामध्ये तो 291 कोटीचा घोटाळा झालेला आहे. म्हणजे घोटाळ्याच्या हे तपासामध्ये जास्त असल्याचं निष्पन्न झालं. मग आता आणखी काय पाहिजे याच्यापेक्षा? त्यामुळे ही कारवाई लवकर होऊन जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना ताब्यात घेण्यात यावं अशीच आमची एक अपेक्षा आणि विनंती.